क्लस्टर हटावचा निर्धार। 2 वर्षातही इमारतींच्या पुनर्विकासाचा काहीच ठावठिकाणा नाही। नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांची भेट। मीरा भाईंदर शहरात धोकादायक व अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने 2 वर्षापूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरच राहिल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर क्लस्टर हटावची मागणी करत भाजप आमदार नरेंद्र मेहतांची नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली। यावेळी पीडित रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्यूरो रिपोर्ट। देखिए ऐसा है, पहला पार्टी दूं मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये सुमारे अंदाजे 2 वर्ष अगोदर क्लस्टर योजना आणली। त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं की क्लस्टर या शहराचा हिताचा नाहीये। क्लस्टर योजना चांगली असेल याच्या दृष्टीने तरी ते प्रॅक्टिकली ती राबवू शकत नाही, म्हणून हा क्लस्टर रद्द केला पाहिजे। आज तोच झालाय की अनेक धोकादायक बिल्डिंग घोषणा केलेली आहेत, काही बिल्डिंग पाडलेली आहेत, काही रिकामी केलेल्या आहेत, पण त्यांना परत परवानग्या मिळत नाही कारण हा क्लस्टर ते बाधित होतं आणि क्लस्टर ते यशस्वी नाही। तर आज आम्ही कमिशनरकडे तेच आलेलो की तुम्हाला त्या धोकादायक बिल्डिंग किंवा मुखलिस बिल्डिंग जे तोडलेली असेल त्यामध्ये जी लोक राहत होती त्यांना तुम्ही पूर्ण अकोमोडेशन करा, नाहीतर मग क्लस्टर रद्द करा आणि परवानगी द्या। आता यांचं म्हणणं आहे कमिशनर साहेबांचं की आम्ही 15 दिवसामध्ये गव्हर्नमेंटला रिपोर्ट पाठवणार, तसं त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। पण आमचं पण मत आहे की 1 महिन्यात त्यांनी नाही दिलं मग ते जन आंदोलनाच्या रूपाने आम्हाला रस्त्यावर यावं लागेल। आणि माननीय मुख्यमंत्री बरोबर मी कालही गेलो पण ते अर्जंटमध्ये पुणे म्हणून बोलणं झालं नाही। मी सीएम साहेबांचे सुद्धा या विषयावर बोलणार आहे, कारण हा क्लस्टर मीरा भाईंदरला घातक आहे, लोकांना बेघर केलेला आहे। गावात चालणार नाही कारण की विषय तो फक्त 10 बिल्डिंगचा नाही आहे। मीरा भाईंदरमध्ये एकूण 24 हे आहे काय बोलतं क्लस्टर, त्यामध्ये जागा आहे 5000 समथिंग हेक्टर। त्या 10चा प्रश्न काढला, उद्या दुसरे 10 येईल, मग काय परत रोज हेच करायचं का? मग हे पॉलिसी डिसिजन घ्यावा लागेल आणि त्याचं प्रत्येक बिल्डिंगच्या मीरा भाईंदरला अडचण वेगळी आहे, तर त्यासाठी तो क्लस्टर काढलेलंच बरं पडेल। ऑप्शनल ठेवा ना, ज्याला वाटेल तो 20-30 बिल्डिंग घेऊन येईल आणि करेल। दुसरं, एका बाजूला गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की ज्या ग्रामपंचायतीतले बिल्डिंग असतील त्यांना रिअकोमोडेशन ते ॲडिशनल एफएसआय द्या, दुसऱ्या बाजूला हे बोलतात की रोड छोटा म्हणून ते एफएसआय आम्ही देणार नाही। मग ह्याचा विषय पण त्यांना न्याय मिळत नाही। या दोन्ही विषयावर आम्हाला न्याय पाहिजे, तरी 15 दिवसात आम्ही अहवाल सादर करणार। आम्ही आमच्यातर्फे अजून 15 दिवस सांगितलं, 1 महिन्यामध्ये करा। येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी लक्षवेधी मांडून सरकारला